29 तारखेपासून म्हणजे 29 मार्चपासून सगळे विरोधक फडणवीस सरकार विरोधात एकत्र येतात आणि संघर्ष यात्रेला सुरुवात करतात। परंतु या संघर्ष यात्रेमध्ये जे नेते सहभागी होतात विरोधी पक्षांमधले त्या सगळ्यांना एक आचारसंहिता जारी करण्यात आली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। काळा गॉगल लावू नका, मनगटावर महागडी घड्याळे नको, चमचमीत खाण्याचा हट्ट धरू नका। मंडळी, ही कोणत्याही शाळेची नियमावली नाहीये, तर विरोधकांनी आपल्या आमदारांसाठी बनवलेली आचारसंहिता आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि कर्जमुक्तीच्या मागणीवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ही संघर्ष यात्रा निघणार आहे। या यात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह इतर छोट्या मोठ्या पक्षाचे आमदार सामील होण्याची अपेक्षा आहे। चंद्रपूरमधल्या पळस गावातल्या बंडू कारकडे या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट देऊन या यात्रेला सुरुवात होणार आहे। 15 जिल्ह्यांमधून 6 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये साधी राहणीचा कानमंत्र देण्यात आलाय। संपूर्ण संघर्ष यात्रेमध्ये पांढरे सुती कपडे घालावेत, शेतकऱ्यांमध्ये फिरताना डोळ्यावर गॉगल लावू नयेत, शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान महागडी घड्याळे घालू नका, विशिष्ट जेवणाचा अट्टहास करू नका, मिळेल ते खा, पिठलं भाकर मिळाले तरी आढेवेढे घेऊ नका, खास ताटासाठी आग्रह धरू नका, प्रसंगी केळीच्या पानातही जेवायची तयारी ठेवा। आचारसंहिता नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काही बंधनं घातलेली आहेत आणि ती बंधनं शिस्तीने पाळावं असा सगळ्याच आमदारांचा मनोदय आहे। आचारसंहिता नाही, पण शिस्तीचा बडगा आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना फोडण्याचं मिशन हाती घेतल्याची बातमी आहे। त्यात 19 विरोधक आमदारांचं निलंबनही झालं आणि त्यामुळेच विरोधकांनी आता हम सब एक हैचा नारा पुकारण्यासाठीच हा घाट घातल्याचा दावा होतोय। निलंबन तुम्ही घ्या परत, नाही तर येऊ नका, त्याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही। तुम्ही कितीही बातम्या टाका की आमदार फुटणार होते, आमदार फुटलेले होते, आमच्या संपर्कात होते, कोणी कोणाच्या संपर्कात नव्हते। एक काँग्रेसचे आमदार सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या संपर्कात होते आणि आमचे आमदार हे माननीय शरद पवार साहेबांच्या संपर्कात, त्यामुळे कुठलाही आमदार फुटणार नाही। हे पुढे सोडण्याची कामं महाराष्ट्रात खूप चालतात, ती चालू राहू द्या। इतिहासात शरद पवारांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली, इंदिरा गांधींनी विदर्भातून शेतकरी संघर्ष यात्रा काढली, गोपीनाथ मुंडे यांनी गोदा परिक्रमा काढली होती। या तिन्ही यात्रांचा तत्कालीन सरकारांना फटका बसला होता। त्यामुळे आता विरोधकांची ही संघर्ष यात्रा विद्यमान सरकारला हादरे देते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नागपूरहून रजत वशिष्ठसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। तर सगळ्या विरोधकांची संघर्ष यात्रेच्या निमित्ताने एकजूट पाहायला मिळते आणि शिस्तीच्या बडग्यात त्यांचा यापुढचा कारभार चालणार आहे असेही संकेत मिळतात।